नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर ही भाजी तुम्ही एकदा बनवल्यानंतर पुन्हा एकदा नक्कीच बनवाल अशी ही अगदी चविष्ट भाजी तयार होते. तर आज आपण ही अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत. प्रथम आपण इथे फ्लॉवर छान बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे फ्लॉवर आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही चिरू शकता. तर इथे आपण फ्लॉवरमध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपण मिठाचा वापर केलेला आहे. फ्लॉवरमध्ये बारीक कीटक असतात तर त्याच्यामुळे आपण इथे पाव चमचा हळद आणि 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. आणि गरम पाण्यामध्ये आता 10 ते 15 मिनटं आपण फ्लॉवर अशा पद्धतीने छान बुडवून ठेवणार आहोत, म्हणजे त्यातील कीटक असतील ते मरून जातील. तर दुसरीकडे आपण एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झाले आहे आणि आता आपण एक बारीक चिरलेला कांदा, स्लो गॅसवर कांदा छान आपण परतवून घेणार आहोत. खूप छान चविष्ट आणि अगदी कोणतंही वाटण न करता अगदी झटपट तयार होते ही भाजी आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. तर इथे 2 ते 3 लसूण पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे लसूण पाकळ्या ठेचून न घेता आपण चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूप छान अशी एक वेगळी चव येते. नक्की ही भाजी करून बघा, खूप छान चविष्ट होते. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. कांद्याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो, तर फोडणीमध्ये टोमॅटोचा नक्की वापर करा. टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते. तर इथे कांदा परतून झाल्यानंतर आपण एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण कांद्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर नक्कीच फोडणीमध्ये एक टोमॅटोचा वापर करा. टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते. पाव चमचा हिंग आणि इथे आपण आता 1 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे मसाले छान आपण मिक्स करून झालेले आहेत. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, नाहीतर मग मसाले जळून जातील. आता इथे मसाले आपले छान परतवून झालेले आहेत. फ्लॉवर पाण्यामध्ये आपण ठेवून दिलेला आहे, तो आता आपण छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे फ्लॉवर छान आपण स्वच्छ धुवून झालेला आहे आणि आता इथे फोडणीमध्ये आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे फ्लॉवर छान आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. अगदी 1 मिनिटभर अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्ये छान फ्लॉवर परतवून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान असे मसाल्यांचा स्वाद येतो. तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला फ्लॉवर छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि आता आपण फ्लॉवर छान मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे. तर इथे अशा पद्धतीने आपण फ्लॉवर परतवून झालेला आहे आणि आता आपण भाजी ही आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. फक्त आपण थोडंसं फ्लॉवर शिजण्यापुरतं 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करणार आहोत. अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे. तर अगदी थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर भाजीवर आपण झाकण ठेवतो, त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून आपण वाफेवर भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर अधूनमधून आपण भाजी ढवळून घ्यायची आहे, म्हणजे भाजीमधील पाणी जर सुकलं तर करपू नये, म्हणून आपण इथे भाजी ढवळून घ्यायची आहे. तर इथे आपण भाजी ढवळून झालेली आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी आता आपण छान शिजवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वाफेवर छान भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. आता झाकण ठेवून आपण वाफेवर भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर अगदीच इथे पाण्याचा जास्त वापर करू नका. अगदी वाफेवर आपल्याला भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता इथे झाकण काढून आपण भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. अगदी आपण कमी गॅसवर, म्हणजे स्लो गॅसवरच आपण भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच ही भाजी छान वाफेवर शिजली जाते. तर इथे तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा जास्त वापर करू शकता. तर इथे पाहू शकता फ्लॉवर छान असा मऊ झालेला आहे आणि भाजी छान आपली शिजलेली आहे. तर तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण एकदा अशा पद्धतीने ही भाजी करून बघा,
तर इथे आपली भाजी शिजल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. आता भाजी छान आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे भाजी आपली छान ढवळून झालेली आहे. खूप छान अगदी झटपट तयार होते आणि कोणतंही वाटण न करता अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.